ईद उल अजहा बकरीद के मौके पर मैं सबसे पहले आप सभी भाइयों को मुबारकबाद देता हूँ। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातुहू। बड़ी खुशी की बात है कि आज इस प्यारे मुबारक मौके के ऊपर मुबारकबाद देने के लिए हमारे बीच हमारे नारंगांव के सरपंच साहब बाबू पाटे साहब, साथ ही साथ हमारे नारंगा पुलिस स्टेशन के शेलार साहब और हमारे राजेश रामागढ़े साहब, वो भी यहाँ पर तशरीफ लाए। उनका तमाम स्टाफ यहाँ पर तशरीफ लाया है, मैं उनका इस्तेकबाल करता हूँ। साथ ही साथ हमारे गांव के माजी उप सरपंच संतोष दादा वासगे, हमारे तमाम ग्राम पंचायत के जिम्मेदारान, हमारे गांव के माजी उप सरपंच और विद्यमान सदस्य आरिफ भाई अतार, इनके तमाम कोशिशों से आज ये सब मेहमान यहाँ पर तशरीफ लाए हैं। मैं सभी का इस्तेकबाल करता हूँ, शुक्रिया अदा करता हूँ। साहेब, ईद उल अजहा बकरी ईद ही त्यागाची कुर्बानी आहे। ईश्वराच्या मार्गामध्ये ईश्वर जेव्हा आपल्या बंदा जो असेल त्याची जेव्हा परीक्षा घेतो तेव्हा त्याला सर्वात प्यारी असणारी, आवडती असणारी वस्तू तो आपल्या देवाच्या रास्त्यामध्ये देवासाठी कुर्बान करतो का, हे पाहण्यासाठीचा आहे अलौकिक असा संदेश देणारा, त्यागाचा संदेश देणारा सण आहे। आणि या सणाच्या माध्यमातून आपले सगळे मुस्लिम बांधव या प्रसंगी बकरी साजरी करत असतात। आपण या ठिकाणी उपस्थित झालात, मी सर्वप्रथम सुन्नी जामा मस्जिद ट्रस्टच्या वतीनं आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। आणि सर्वांना नमस्कार। आताच उल्लेख केल्याप्रमाणे हा त्यागाचा कुर्बानीचा सण आहे आणि चांगल्या प्रकारे साजरा करतात। शेलार साहेबांनी आताच आपल्याला सूचना दिलेल्या आहेत, काल त्यांनी मीटिंग घेऊन त्याप्रमाणे सर्वांनी शांततेने आणि चांगल्या प्रकारे हा सण साजरा करावा, आनंदाने साजरा करावा। सर्वांना माझ्यातर्फे बकरीच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या सगळ्यांना बकरी ईदच्या मनापासूनच्या शुभेच्छा। खरं तर काजी सर असतील किंवा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सण उत्सव हा एकत्र येण्यासाठी, एकमेकांची ख्याली खुशाली कळवण्यासाठी आणि एकमेकांची सुखदुःख वाटून घेण्यासाठी खरं तर सण उत्सव येत असतात। आणि मग या उत्सवाला जर एखाद्या परंपरेचा आधार मिळाला तर निश्चित स्वरूपात सर्व लोक मोठ्या संख्येने जमून तो उत्सव साजरा करतात। मग तो हिंदूंमध्ये असेल किंवा मुस्लिमांमध्ये असेल, कोणत्याही धर्मात असलं तरी सण उत्सव हे सातत्याने साजरे केले जातात। त्याच्या मागचं कारण हेच आहे की आपली ख्याली खुशाली, आपली दुःख विसरून एकमेकांचं सुखदुःखामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं। आणि आज मोठ्या उत्सवात आपल्या नारायणगाव मध्ये साजरी होते। काजी सरांनी सांगितल्याप्रमाणे मोहम्मद पैगंबरांना म्हणजे आपल्या लाडक्या वस्तूची, एखाद्या गोष्टीची कुर्बानी द्यायची, हा देतोय की नाही हे पाहण्यासाठी मुलालाच कापा असं सांगितलं गेलं। आणि त्याच्याऐवजी जेव्हा कुर्बानी द्यायची वेळ आली, त्याच्याऐवजी जेव्हा अल्लानेच त्याचं बकरा कापला गेला, मला वाटतं तेव्हा त्यानुसार हा बकरी ईदचा सण तेव्हापासून सुरुवात झाली। आणि खरं तर या मान्यता, या आख्यायिका जरी असल्या तर एकमेकांचा भाईचारा, एकमेकांचा प्रेम संबंध यातून वाढला पाहिजे, हा एकमेव संदेश मला वाटतं। आणि प्रेम देणं आणि प्रेम घेणं याच्यावरच जग कालही चालू होतं, आजही चालू आहे आणि उद्याही चालू आहे। या निमित्ताने आलेल्या सर्व मान्यवरांच्या वतीने, मग आमचे संतोष दादा असतील, आमचे शेलार साहेब असतील, नवीन साहेब आहेत आपल्यामध्ये, या सगळ्यांच्याच वतीने, समस्त नारायणगावकरांच्या वतीने मी मुस्लिम बांधवांना मनापासूनच्या बकरी ईदच्या शुभेच्छा व्यक्त करतो। खरं तर इथं बोलवलं, सणामध्ये आम्हाला सहभागी करून घेतलं, त्याबद्दल मी आपल्या सगळ्या समाजाचा मनापासूनचा आभार व्यक्त करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।